हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की शेवगा घेतला म्हणजे कशाची भाजी? तर शेवग्याची भाजी नाही करणार बरं का। तर काही जणांना शेवग्याची भाजी आवडते तर काहींना सांबर, त्याचप्रमाणे आम्हाला आवडतं सांबर, त्यामुळे मी करणार आहे सांबर। तर त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। तर आणि ते मी शेवगा स्वच्छ सोलून वगैरे कापून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी ते तुरीची डाळ आणि मुगाची डाळही धुवून घेतलेली आहे आणि गॅसवर शिजवण्यासाठी ठेवलेली आहे पातेल्यात। तर तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून घ्या। तर माझी इथं मी डाळ शिजायला टाकलेली आहे आणि त्यामध्ये पाणी हे आपल्या अंदाजानुसार टाकून घ्या शिजण्याच्या ह्याच्यामध्ये। तर आम्हाला सांबार खूप आवडतं, आता गुरुवार म्हणला तर काहीतरी वेगळं म्हणून जास्त करून आम्हाला सांबार खूप आवडतं, दोघांना, स्पेशली दोघांना खूप आवडतं। प्रवीणला मला सांबार आवडतं, त्यामुळे मी इथं सांबार टाकलेला आहे शिजायला। तर शिजायला टाकल्यास आणि माझी इकडे देवपूजा झालेली होती आणि प्रवीण आणि आधी हे दोघंजण खेळत होते। तर दोघांचं चाललेलं बसणं वगैरे बाहेर बघणं, तर माझी अर्धी डाळ शिजत आलेली होती आणि त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा, बारीक 2 कांदे कापून घेतलेले आहे, टोमॅटो घेतलेला आहे, लसूण पण कापून घेतलेला आहे। तर इथे माझी डाळ शिजलेली आहे, त्यासाठी कढीपत्ता पण घेतलेला आहे। तर चला आता आपण सांबारला फोडणी देऊया। तर त्यासाठी मी पातेलं हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता ही डाळ मी कढईत काढून घेतलेली आहे आणि जे कापून घेतलेलं ते सर्व घेतलेलं आहे आणि त्यासाठी 2 सांबार मसाल्याची पुडी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मिरची पावडरची हे पॅकेट मी घेतलेलं आहे। तर यामध्ये मी पहिल्यांदा टाकलेले आहे मोहरीला तडकली की मी त्यामध्ये टाकलेला आहे कांदा। काही जणांना मोहरी आवडत नाही तर मोहरी नाही टाकली तरी चालते। तर मी कांदा लालसर असा होऊन दिलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो। तर टोमॅटो हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर मी इथे टोमॅटो चांगलं भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता। तर तुम्ही बघू शकता हा कढीपत्तासुद्धा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता भाजून झाल्यावरती कांदा हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर हे टाकायचं आहे। मिरची पावडर टाकल्यानंतर जे सुहाण्याचे 2 पॅकेट आहे ते पॅकेट पण टाकायचं आहे आणि ते चांगलं भाजून थोडंसं फ्राय करून घेतलं की त्यामध्ये आपण शिजवलेलं वरण हे टाकायचं आहे आणि तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीरही कापून टाकू शकता। माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही टाकली नाही, मी मंडईवरून आणलीच नव्हती। तर आपलं सांबार अशा प्रकारे तयार झालं आहे। तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा।